ब्रेकिंग 100 नंतर आता पुढे वळूयात। महाराष्ट्र राज्य शासनाचा आज अर्थसंकल्प सादर झाला। या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना काहीच देण्यात आलेलं नाहीये। लाडक्या बहिणींच्या नशिबी अजूनही प्रतीक्षा कायमच आहे। 1500 रुपयांवरून हप्ता वाढवून 2100 रुपये करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलं गेलेलं होतं। मात्र राज्याच्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। 2100 रुपयांची तरतूद केलेली नाहीये। या संदर्भात सोलापूरच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आपल्यासोबत लाडक्या बहिणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शासनानं जी वचनपूर्ती केली होती निवडणुकीच्या वेळेस त्याची पूर्तता केलेली आहे का। ताई, शासन इलेक्शनच्या अगोदर असं म्हटलेलं की आम्ही निवडून आल्यानंतर 2100 रुपये देऊ, सध्या तरी तसं काय झालेलं नाही। 1500 रुपयामध्ये घर भागतंय का? नाही सर, 2100 रुपये द्यायलाच पाहिजे। 2100 रुपये द्यायला पाहिजे। नाही नाही बघत, सांगते त्यांनी 2100 रुपये देतो म्हणून। आता परवा 2-3 वेळा म्हणले पेपरमध्ये वगैरे आले 2100 रुपये देतो म्हणून, मग त्यांनी 1500च घातले। 1500च दिले? हां, 1500च दिले। ताई, गृहिणी म्हणून घर चालवताना 1500 रुपये भागतात का? नाही हो, कसं काय काय भागत नाहीत। 1500 कसं घर भागतंय? घर भागत नाही 1500, तरी पण आम्ही ऍडजस्ट करतो। पण ते 1500 पेक्षा वाढवून मिळालं पाहिजे। शासन जे आहे ते 2100 रुपये देतो म्हटलेलं निवडणुकीच्या अगोदर, नेते जे आहेत राजकीय नेते 2100 रुपये देतो म्हणलेले, तसं काय केलेलं नाही? नाही, अजून तरी नाही केलेलं। अजून तरी हे वाढ दिली नाहीये, 1500च आहे। बरं ताई, मला सांगा की 1500 रुपयेमध्ये काय काय होतो? घरातला खर्च बघतो का? मग शासनानं फसवलं असं म्हणता येईल का? निवडणुकीच्या अगोदर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देतो म्हटलेले, परत जे आहेत ते 1500 रुपये दिले। आजच्या अर्थसंकल्पात पण तशी काय महिलांसाठी खास तरतूद केलेली नाही। नाही हो, आता तर सध्या ह्या काळामध्ये पुरतच नाहीये। आता तुम्ही एक काय तर सामान आणायला जावा, तिथे सगळे पैसे तिथंच खर्च होते, बाकीचे आपल्याला कुठलं सामानच येत नाही। म्हणजे त्यांनी पण विचार करायला पाहिजे, महिलांना हे 1500 रुपये देते त्यांनी हे ना पुरत नाही, 2100 रुपये करायला पाहिजे। 2100 रुपये करायला पाहिजे एकंदर काय? हां जी, सांगा काय म्हणताय तुम्ही? अहो, किराणा 1500 मध्ये होत नाही, घर कसं भागेल? दूध आहे, घराचं भाडं असतंय, भाजी असते, तरी पण थोडाफार आधार आहे त्यांचं, नाही असं नाही, पण आम्हाला हालचाली कराव्याच लागतात ना। त्यामुळं मग 2100 रुपये देतो म्हटलेलं शासन आणि तसं तर काय केलेलं नाही, नाराजी आहे का? हो, सगळे नाराज आहेत। हां, सगळे नाराज आहेत, बोलले एक आणि ते काही अजून केलं नाही। एकंदरीत सोलापुरातील महिलांचं असं मत येतं आहे की बोलले एक आणि ते काय केलं नाही, अशा एकंदरीत सोलापुरातील महिलांच्या प्रतिक्रिया येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय केरेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।